कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही। हे सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय घेतील। त्यात काय जे निकष आहे त्या निकषामध्ये बदल करून आजच्या ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली जाईल। राज्यातील कर्ज काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट आता समोर आला आहे। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफी संदर्भातील दिवाळी निमित्त आता मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना सांगितली। बघा, आता दिवाळीच्या निमित्त म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व शेतकऱ्यांचा आपण कर्जमाफी करू असं त्यांनी माहिती सांगितली। बघा, फक्त 20 जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांचं कर्जमाफ पहिल्या टप्प्यामध्ये होणार आणि उरलेल्या जिल्ह्यांमध्ये इथं थोड्या वेळामध्ये आपण कर्जमाफी करणार असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं। आता कर्जमाफी अंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतच आपण लाभ देणार आहोत, अन्यथा त्यांची जास्तची कर्जमाफी आपण करणार नाही। फक्त 2 लाख रुपयापर्यंत तुमचं कर्जमाफ होणार अशी माहिती त्यांनी सांगितली। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमचं कर्जमाफ होणार। बघा, मोठं शेतकऱ्यांचं ओझं आपण दूर करणार। शेतकऱ्यांच्या खात्यामधून हे पैसे कट करण्याचा SMS त्यांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येणार। लाडकी बहीण योजना सुरू केली तर लाडकी बहीण योजनेच्या पैसे वाटपामध्ये आपल्याकडे निधी उपलब्ध नव्हता, परंतु आता सरकारने इथं केंद्र सरकारकडून हा निधी मागवलेला आहे आणि आता त्यांच्याकडे कर्जमाफी करण्यासाठी भरपूरशा मात्रामध्ये हे निधी उपलब्ध आहे। आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आणि ऐतिहासिक निर्णय आपण घेणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। दर 10 दिवसांत प्रत्येक जिल्ह्यांमध्ये इथं समिती बसणार आणि त्या समितीनंतर भरपूरशा शेतकऱ्यांचे किती कर्ज त्यांच्यावर बाकी आहे हे कर्जाची इथं ओझा काढून आणि कर्जाची यादी तयार करून त्यांचं कर्ज माफ करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पात्रता इथं सरकारला इथं त्यांची निवडावं लागणार आहे। प्रत्येक पात्र शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी करणार असं त्यांनी सांगितलं। आता एक गोष्ट समजून घ्या, ही कर्जमाफी फक्त पात्र शेतकऱ्यांसाठी आहे। जर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर असेल, कोणी आईवडील पेन्शनधारक असेल, कोणी गव्हर्नमेंट कर्मचारी आता सुद्धा असेल तर त्यांना कर्जमाफीचा इथं फायदा मिळणार नाही। त्यांनी कर्जमाफीपासूनच वंचित राहावं लागणार आहे। आणि जे नियमितपणे सर्व शेतकरी कर्ज भरत असतील आणि त्यांनी त्यांचं कर्ज भरलं अशी सुद्धा यादी इथं काढल्या जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना 25,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये दिवाळी निमित्त बोनस टाकल्या जाणार आहे अशी माहिती त्यांनी सांगितली। हे पण मोठं पाऊल आता सरकारने घेतलं। मग आता महत्त्वाचे 20 जिल्हे कोणते असणार आहे जे पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे? बघा शेतकरी मित्रांनो, चला पटापट पाहून घेऊया। तर बघा, सर्वात पहिला जिल्हा असणार आहे बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, पालघर, रायगड, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, धुळे, पुणे, नंदुरबार, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, त्यानंतर नांदेड, लातूर। तर या सर्व जिल्ह्यांची यादी आता सरकारने प्रसिद्ध केलेली आहे। तर या सर्व जिल्ह्यांमध्ये आता सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे। शेतकऱ्यांची दिवाळी निमित्त कर्जमाफी करणार। दिवाळी निमित्त शेतकऱ्यांचा आता डोक्यावरचं ओझं आपण कमी करणार। सरसकट 2 लाख रुपयापर्यंतची तुमची कर्जमाफी करणार आहे असा विचार सरकारने घेतला आहे। सरकारने यादी देखील जाहीर केली। या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर 100% तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमच्या खात्यामधून पैसे कटण्याचा SMS तुम्हाला येणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता ज्या तहसील कार्यालयात आणि बँक शाखांमध्ये लावल्या जाणार ही यादी असणार आहे। आता बघा, तुम्हाला इथं अभिनंदन आता सरकारने दिलेलं आहे। आता तुम्ही जर का 2-3 लाख रुपयापर्यंत कर्ज काढलं असेल तर 2 लाख रुपयापर्यंत तुमचं कर्ज माफ होणार आहे, परंतु 1 लाख रुपये तुम्हाला स्वतः भरावं लागणार आहे। सरसकट कर्जमाफी याला म्हणतो की तुमचं सर्वच कर्जमाफ इथं सरकार करत असतो, परंतु काही लिमिटमध्ये आणि ठराविक मर्यादेच्या आतमध्ये हे तुमचं कर्ज माफ करणार असं सरकारने सांगितलेलं आहे। मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना, जर तुम्ही थकीत कर्ज इथं बँकेवर परतफेड तुम्ही केलं नसेल आणि तुम्हाला नोटीस आला असेल तर अजिबात भरू नका। सध्या कर्ज भरण्याची इथं घाबरू नका, कारण की कर्ज भरण्याची आवश्यकता तुम्हाला नाही। तुम्ही कर्जमाफीच्या यादीतून बाहेर पडाल, सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे। कर्जमाफी तुम्हाला मिळणार नाही। संपूर्ण सविस्तर माहिती आणखी समोर सांगतो की कोणत्या गलत्या तुम्हाला करायची नाही जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। पात्र जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरी तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। फक्त या गलती आणि मिस्टेक तुम्ही करू नका। संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो, तर बघा, शेतकऱ्यांना आता आवश्यक कागदपत्रे सुद्धा इथे लागणार आहे। आधार कार्ड म्हणजेच बघा, आधार कार्डवरती तुमची जन्माची तारीख पूर्णपणे व्यवस्थितपणे असायला पाहिजे। शिधापत्रिका म्हणजेच पिवळं किंवा केसरी राशन कार्ड तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचे असणार आहे। 7/12 उतारा, उत्पन्नाचा दाखला ही 4
ते 5 कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहे. संपूर्ण डॉक्युमेंटवरती तुमचे संपूर्ण म्हणजे एकसारखेच नाव असायला पाहिजे. काही मिस्टेक, काही चुकीचे नाव त्यामध्ये असायला नको हवे. बघा, कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला अडचण येऊ शकतो. शेतकरी बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून तुम्ही इथं कर्जमाफीची घोषणा ऐकल्या, परंतु कर्जमाफी कधी होणार या आतुरतेमध्ये शेतकरी वाट बघत होते. आता शेवटी दिवाळीचे निमित्त आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारने वचन दिलेले आता पूर्ण करण्याचं वेळ आलं. आता तुमची खरोखर कर्जमाफी करणार असं सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं. आता बघा, शेतीसाठी तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल, शेती पिकाच्या नावावर कर्ज काढलं असेल, 2-3 लाख रुपयापर्यंत तुम्ही कर्ज काढलं असेल, तर सर्व कर्ज तुमचं माफ होणार असं सरकारने सांगितलेलं आहे. बघा, मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पुढच्या काही दिवसांत तुमच्या शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू आणि सर्व शेतकऱ्याला इथं कर्जमाफीपासून आता आपण दूर करू. त्यांच्या डोक्यावरचं कर्ज आम्ही दूर करू आणि त्यांचं टेन्शन आम्ही दूर करू. बघा शेतकरी मित्रांनो, कुठल्याही बँकेतून तुम्ही कर्ज काढलं असेल, तुम्हाला बँकेतर्फे फोन येत असेल की कर्ज भरा आणि नाहीतर अन्यथा तुमची जमीन आम्ही जप्त करू किंवा तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू, असं जर तुम्हाला म्हणत असेल तर अजिबात कर्ज भरू नका. सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कर्जमाफी संदर्भातील तुम्हाला कॉल येत असेल, धमकी येत असेल किंवा तुम्हाला नोटीस येत असेल तर कर्ज भरू नका. येत्या काही काळामध्ये, काही दिवसांमध्ये आपण कर्जमाफी करणार आहोत असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही 2-3 लाख रुपयापर्यंत कर्ज काढलं असेल, 3 लाख रुपयापर्यंत कर्ज काढलं असेल तर 2 लाखांची तुमची कर्जमाफी होणार आहे. बाकीचं 2 लाखावरती तुम्हाला कर्ज इथं भरावं लागणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही 10 लाख, 5 लाख किती रुपये तुम्ही कर्ज काढलं असेल त्यामधले फक्त तुमचे 2 लाख रुपये माफ होणार आहे. अन्यथा बाकीचं कर्ज तुम्हाला स्वतः भरावं लागणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त बघा, सर्व शेतकऱ्यांनी आता जे काही त्यांचं कर्ज उचललेलं असेल आणि त्यांनी भरून पण दिलं असेल तर त्या शेतकऱ्यांची कसं कर्जमाफीचा त्यांना लाभ मिळणार नाही, तर ते शेतकरी नाराज होऊ नये म्हणून त्यांना आता 50,000 रुपये, 25,000 रुपये असं प्रोत्साहन अनुदान त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे. सर्व शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड करण्याचा निर्णय ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी इथं महत्त्वाचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, संपूर्ण सविस्तर माहिती कर्जमाफी संदर्भातील आणि आपल्याला खुश करण्याला एक माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.